सामान तर मी चौकीला ठेवणार, गाडीमध्ये ठेवून येईल. माझी पण जिद्द आहे. त्या टायमाला मला लिहून द्या किंवा ठीक आहे की आम्ही त्यांच्यावर कारवाई कोणावरती करायला नका करू. वैतागलो मी त्या मागत उपोषण आंदोलन करून नाही कुठे भेटते. अरे तर काय पाहिजे तुम्हाला? आता 21ला कोर्टाचा आदेश आणतो. त्यांनी सांगितलं कारवाई करा, तुम्ही सांगतात नाही. मी असं म्हणत नाही कारवाई करू नका. वैतागलोय मी मागता उपोषण आंदोलन करून. मी असं म्हणतोय मला न्याय पाहिजे. मला इथून पण घेऊन जातात चौकीला, आई बहिणीवरती शिवे देतात, मला दिवसभर उपाशी ठेवतात. आता सध्या तुम्हाला काय पाहिजे? याच्यावरती मुख्य आरोपी महापौर, माजी उपमहापौर चंद्रकांत वैती साहेब आहेत. त्यांनी भर नगरपालिकेच्या मीटिंगमध्ये सांगितलं तू काय मुस्लिम आहेस का? अरे कब्रस्तान काय मुस्लिमच बनवणार का? मी फक्त ते दंगल बिंगल झाले म्हणून मदत मागायला गेलेलो. मला काय मत होतं? मला आता तुम्हाला काय पाहिजे? मुख्य आरोपीला वाचवणं नाही आणि आरोपींचे पुरावे देऊ शकतो. माझी सैन पण खोटी मारली पाहिजे. काय तुला आता काय न्याय पाहिजे ते सांग. न्याय पाहिजे. जे माझा जबाब घेतलेला आहे 21ला, त्याच्या अनुसार जर त्यांना पुरावे दिले तर त्यांना आरोपी करून शिक्षा झाली पाहिजे. एवढंच बस, बाकी काहीच नाही. आणि ज्या साहेब लोकांनी माझ्यावरती अन्याय केला त्यांच्यावरती पण कारवाई झाली पाहिजे. 7-6 वर्ष मला उपोषण आंदोलन करावं. एक सामान्य नागरिक, व्यापारी, माजी पत्रकार असे करतात. सामान्य नागरिक आत्महत्या करेल. मला कुठल्याही प्रकारे लिहून न देता आत्महत्या करण्यासाठी मजबूर करत आहे. मी सकाळपासून न जेवता चौकीला चाललोय आणि तिथूनच मला कांबळे साहेबांवरती विश्वास आहे. तर तसं मला योग्य वाटलं तर मी थांबणार नाही. तर कुठेतरी सामान ठेवून, ही गाडी चौकीची आहे, सरकारी गाडी आहे का पोलिसांनी घेतली माहीत नाही, तरी मी तिथून चालत कुठेतरी निघून जाईन. आणि मेलो तर काश्मीर चौकी फक्त नेते लोकांना वाचवण्यासाठी काम करतात, एवढीच माझी विनंती आहे. एवढा दबाव कशासाठी? एक गरीब माणूस न्याय बघतो, त्याला न्याय देत नाही आहेत आणि मला तोडून घेऊन चालले न लिहून देता. ठीक आहे, सिनियर साहेबांचा मी मान सन्मान करणार. कांबळे साहेबांमुळे त्यांचा आशीर्वाद आहे, माझे पेपर सापडे. आज चर्चा करून बघतो मी काय बोलतात. नाही तर तिथूनच सामान तिथे ठेवून निघून जाणार. गाडी में जाएगी ये तो मैं गाड़ी बाइक सुबह से आप आमरण अनशन पे बैठे थे आयुक्तालय के यहाँ पे, तो क्या हुआ और अभी आप पुलिस चौकी के बाहर खड़े, क्या है? मैं सबसे पहले तो आपको बताना चाहूँगा कि 6 साल से मैं परेशान था. मेरा कोर्ट में पेपर नहीं मिला था, लेकिन काशीमेरा चौकी में माननीय वरिष्ठ पुलिस निरीक्षक राजेंद्र कांबळे साहब आए और 22/5/24 को मेरा जो 20/7/19 में क्या पेपर नहीं मिल रहे थे उन्होंने ढूंढने के लिए मदद की और मैं उनका एहसान ज़िंदगी भर नहीं भूलूंगा. आज मैं उपोषण को बैठा था जल्दी से जल्दी न्याय मिलने के लिए, तो मुझे वहाँ पे कुछ पुलिस लोग आए काशीमेरा के, उन्होंने बोले राजेंद्र कांबळे साहब ने बुलाए ले. और मैं यहाँ आने के बाद कांबळे साहब से मीटिंग बातचीत हुई. कांबळे साहब भी खुश थे और उन्होंने मुझे आश्वासन दिया है कि समीर शेख साहब को नियुक्ति करके 1 महीने के अंदर मुझे न्याय मिला के देंगे, आश्वासन दे रहे. इसलिए मैं अपना उपोषण खत्म करूँगा लिखित मिलने के बाद. अभी तक उपोषण खत्म नहीं किया? बिल्कुल नहीं, लिखित मिलने के बाद खत्म कर दूँगा. मतलब पुलिस प्रशासन आपको पहले लिखित में देगा, उसके बाद देंगे, उसके बाद खत्म करूँगा. बाई चांस अगर समझो 7-8 बजे तक बिठा के रखे और फिर ना दे तो भी नहीं देंगे तो भी मैं उपोषण करता चालू रखूँगा.